नमस्कार. जानकी आता खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी काय करायचं आता? आता सगळंच काही फिसकटलंय. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश, ऋषिकेश तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलत ना? नानांनी सुद्धा स्वतः कबूल केलं. ऋषिकेश, आज पहिल्यांदा मी तुमच्यापासून काही गोष्टी लपवल्या, कारण माझ्याकडे पर्यायच नव्हता. ऋषिकेश, नानांना मी जिवंत ठेवलं होतं, पण काय करणार, शर्वरी वंशनच्या बाबतीत आमच्या हातात पुरावे नव्हते. आणि राहुल आणि शर्वरीचं लग्न लावून दिलं, तेही सुद्धा एक नाटकच होतं. तेव्हा मात्र शर्वरी जानकीवरती हात उचलायला जाते. त्याच वेळेला ऋषिकेश शर्वरीचा हात धरतो आणि जोरात ढकलून देतो आणि शर्वरीला बोलतो, हिम्मत कशी होते तुझी माझ्या जानकीवरती हात उचलायची? कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभी राहायची? तेव्हा मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची हा, या प्रॉपर्टीवरती माझा सुद्धा अधिकार आहे आणि मी काय केलंय आणि काय नाही याच्या बाबतीत तुम्हाला बोलायची गरज नाही. तुम्ही तुमचं तोंड बंदच ठेवा. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला राहुल ऋषिकेशला बोलतो, हे बघा ऋषिकेश दादा, हे सर्व थांबवा. त्यावेळेला सौमित्र बोलतोय, तू तर गप्पच बस रे, मुळात तुझा संबंधच काय? त्यावेळेला राहुल बोलतो, माझा संबंध काय? माझा संबंध तर शर्वरीशी आहे, मी तिचा नवरा आहे आणि या या घरचा जावई सुद्धा. त्यावेळेला जानकी बोलते, तुला कोण जावई मानतं या घरचं? आणि शर्वरी वंश, तुम्ही माझ्या अंगावरती धावत आलात. माझ्या तुमची हिंमतच कशी झाली शर्वरी वंश माझ्या अंगावरती धावत यायची? त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी गप्प बस. अगं, माझ्या बापाने माझ्या नावावरती प्रॉपर्टी न करता तुझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी केली आणि ती ही मुद्दामून. शर्वरी आहे मी, शर्वरी शांत बसणार नाही. आजपर्यंत मला जे प्रेम मिळायला पाहिजे होतं ते प्रेम मला कधीच मिळालं नाही, पण तुला मात्र ते प्रेम भरभरून मिळालं. तेव्हा सुमित्रा बोलते, बस, जानकीच्या बाबतीत तर तू काही बोलूच नको शर्वरी. अगं, खरं सांगायचं तर जानकीने आम्हाला आपलंसं केलं. माझ्या कुटुंबाला जानकीने पूर्णपणे आधार दिला. हे घर कधीच तुटू नये याच्यासाठी तिने प्रयत्न केले. आणि तू तू तिच्याबद्दल बोलतेस? अगं, तिच्या नकाची स्वर सुद्धा तुला नाहीये. तेव्हा शर्वरी बोलते, हेच हेच मला पटत नाही. खरं सांगू का, तुम्ही माझे आई वडील असून सुद्धा प्रत्येक वेळेला हिचे आई वडील असल्यासारखे हिच्या पाठीशी ढाल बनून राहिलात. त्यावेळेला सुमित्रा बोलते, हो, आम्ही आहोतच जानकीचे आई वडील आणि देवाच्या कृपेने जर का पुढच्या जन्मी जानकी सारखीच मुलगी आमच्या पोटी जन्माला आली ना तर बरं होईल शर्यू, पण तुझ्यासारख्या मुलीला कोणीही जन्म देऊ नये. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, बस झालं, अति होतंय आता हे आई. काय बोलतेस, कळतंय का तुला? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, शर्वरी, अगं चुका कोण करत नाही, चुका मी सुद्धा केल्या, खूप चुका केल्या. अगं, जानकीच्या बाबतीत तर कटकारस्थानं रचली, या रणदिवे कुटुंबाला संपवण्याचे प्लॅन आखले, जानकीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला, सगळं केलं, पण जानकीच्या या चांगुलपणामुळे जानकीचा मला स्वभाव कळला आणि तेव्हा मात्र मी बदलण्याचा निर्णय घेतला. कारण मला कळून चुकलं होतं, कारस्थानं करून जे मला पाहिजे ते मला कधीच मिळणार नाही, पण तेच जर का मी सगळ्यांची चांगलं वागली तर मला प्रेम मात्र नक्की मिळेल. आणि जानकीने ते प्रेम मात्र मला भरभरून दिलं. तेव्हा मात्र जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेवढ्यात अवंतिका बोलते, शर्वरी ताई, खरंच तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो, तुम्ही जेलमध्ये होतात, पण रात्र रात्र जर का कोणी जागत असेल ना तर त्या जानकी वहिनी होत्या. तुमच्यासाठी कायम प्रत्येक वेळेला देवाजवळ त्या प्रार्थना करत होत्या. आईंच्या डोळ्यातलं पाणी त्यांना बघवत नव्हतं. अवंतिका काय केलं म्हणजे शर्वरी वंश सुटतील? अवंतिका, आपल्याला हे शोधून काढलं पाहिजे. सारख्या सारख्या त्या वेगवेगळे प्रश्न निर्माण करायच्या. अगं, तुला काय माहिती, तुम्हाला तर काहीच माहिती नाही शर्वरी वंश. जानकी वहिनींनी तुम्हाला सोडवण्यासाठी किती प्रयत्न केलेत. तेव्हा ऋषिकेश बोलते, अवंतिका, अगं तू कोणाला सांगतेस? हिला हिला सांगून काडी मात्रही उपयोग नाही, कारण या मुलीने तर ठरवलेलंच आहे, कितीही काही झालं तरी सुद्धा जानकीच्या चुका काढायच्या. पण आता मात्र नाही हा,
माझ्या जानकी विरोधात एकही शब्द बोलायचा नाही, नाहीतर कायमचं उठवेन तुला. तेव्हा मात्र शर्वरी टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते, वाह वाह, खरंच मानलं पाहिजे. आणि जानकी वहिनी, तुझे तर विशेष आभार, कारण माझ्या कुटुंबाला तू अगदी आपलंसं करून टाकलंयस. खरंच जानकी पुराण यांच्याकडून ऐकून ऐकून माझे कान आहेत ना आता खरंच कंटाळले. तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश, तुम्हाला जे काही बोलायचंय ते बोला, पण एकच सांगेन, शर्वरी वंश, हे सर्व थांबवा. कारण तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय. तुमच्या या वागण्याचा कंटाळा आलाय. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं आणि या मूर्ख मुलाच्या नादाला लागून तुम्ही मात्र स्वतःच्याच नवऱ्याला मारलत. तुम्हाला काय वाटलं? बोला ना, तुम्हाला काय वाटलं शर्वरी वंश? हा माणूस तुमच्यावरती प्रेम करतो? नाही, हा फक्त आणि फक्त तुमच्या पैशावरती प्रेम करतोय. शर्वरी वंश, तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीयेत. शर्वरी वंश, विक्रांत भाऊजी तुमच्यावरती भरभरून प्रेम करायचे. तुमच्या सगळ्या गोष्टींसकट त्यांनी तुम्हाला स्वीकारलं होतं आणि तुम्ही मात्र नको ते केलत. आता मात्र सगळं काही संपल्यात जमाय शर्वरी वंश. त्यावेळेला सुमित्रा राहुलच्या जवळ जाते आणि राहुलला बोलते, का का माझ्या मुलीच्या आयुष्यात मिठाचा खडा टाकलास? काय गरज होती माझ्या मुलीच्या आयुष्यात मिठाचा खडा टाकायची? त्यावेळेला राहुल बोलतो, हे बघा, आता उगाचच गोष्टी ताणू नका प्लीज, हे सर्व आताच्या आता बंद करा. त्यावेळेला लगेच शर्वरी राहुलचा हात घट्ट पकडते आणि राहुलला बोलते, राहुल चल, आता आपण कोर्टातच केस लढूया. राहुल, मला या रणदिव्यांच्या मधली प्रॉपर्टी पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि ती प्रॉपर्टी मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड होते. तिला खूप राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच शर्वरी असं बोलतात, जानकी बोलते, रणदिव्यांच्या प्रॉपर्टी मधली तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे, तुमचा अर्धा हिस्सा तुम्हाला पाहिजे, तर तुम्हाला फुटकी कवडी सुद्धा भेटणार नाही. कारण शर्वरी वंश, तुम्हाला तुमची वाटणी देऊन झालेली आहे आणि हे जे काही आहे ना ते तुमच्या भावांचं आहे. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, बस, आता मात्र मला कोणाचंच काही ऐकायचं नाही. जानकी वहिनी, तुला जे करायचंय ते कर, पण कितीही काही झालं तरी ही प्रॉपर्टी मिळवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. त्यावेळेला राहुल जोरात शर्वरीचा हात ढकलून देतो आणि शर्वरीला बोलतोय, गप्प बस. अगं, कोर्टात जाऊन काय करायचंय? आताच कसे बसे आपण त्या केस मधून सुटलोय आणि आता परत कोर्टात जायचंय. कळतंय का तुला तू काय वागतेस ते? शर्वरी, मला खरंच तुझ्या या वागण्याचा ना कंटाळा आलाय, कारण मला तुझं हे वागणंच पटत नाहीये. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, तुम्हाला माझं वागणं का पटत नाहीये? प्लीज समजून घ्या ना, असं नका ना वागू. खरंच तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय. त्यावेळेला मात्र शर्वरीची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच राहुल बोलतो, आता सगळं संपल्यात जमाय. शर्वरी, अगं, मला वाटलं होतं की तू सहजासहजी पैसे मिळवशील, पण नाही, तुला तर पैसे मिळवताच येत नाहीयेत. अगं, तुझ्याशी लग्न केलं ना ते फक्त आणि फक्त पैशासाठी, बाकी कशासाठी नाही. पण तू मात्र माझ्या आयुष्याची वाट लावायला निघालीस. मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये शर्वरी. त्यावेळेला शर्वरी बोलते, बस, काय चाललंय? हे असं कसं काय बोलू शकतोस राहुल तू? तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? त्यावेळेला राहुल बोलतो, पुरे, माझं तुझ्यावरती प्रेम कधीच नव्हतं शर्वरी. मला फक्त आणि फक्त तुझा पैसा पाहिजे होता, रणदिव्यांची प्रॉपर्टी पाहिजे होती. या रणदिव्यांना मला उद्ध्वस्त करायचं होतं, म्हणूनच तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं. त्यावेळेला शर्वरी बोलते, काय? तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस? अरे पण का? असं का वागलास तू? त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, कारण यांनी माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या आयुष्याची वाट लावली. तेव्हा लगेच जानकी बोलते, कोण आहे तुझ्या जवळची व्यक्ती? आणि राहुल, तू आमच्या जीवावरती एवढा का उठला आहेस?
अरे आम्ही असं काय केलंय तुझं वाईट की तू तू रणदिव्यानं उद्ध्वस्त करायला निघालास? बोल राहुल बोल, मला उत्तर पाहिजे. त्यावेळेला राहुल बोलतो, तू माझ्या माझ्या मायाला कायमचं गजाड पाठवलंस. मी मायाचा मायाचा प्रियकर आहे. हे ऐकल्यानंतर शर्वरी आणि जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळ्यांनाच मुळात मोठा धक्का बसलेला असतो. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, काय मायाचा बॉयफ्रेंड तू? अरे पण मग तू शर्वरी सोबत नाटक करायची गरज काय होती? तिच्याशी लग्न का केलंस? तेव्हा लगेच राहुल बोलतो, कारण मला रणदिव्यानं उद्ध्वस्त करायचं आहे म्हटल्यावरती त्यांच्या या लाडक्या लेकीच्या आयुष्याची मला वाट लावायची होती आणि ती मी लावली. मी माझ्या प्लॅन मध्ये सक्सेस झालो. तिने तिच्या नवऱ्याला मारलं, तिने तिचा संसार उद्ध्वस्त केला, जसं तुम्ही माझ्या मायाला उद्ध्वस्त केलं. तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडतो आणि राहुलच्या सटासट कानाखाली मारतो. पण कितीही सटासट कानाखाली मारल्या तरी सुद्धा राहुलने मात्र मनाशी गाठ बांधलेलीच असते. तो विचित्र सारखा हसतच असतो. हे बघून मात्र जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही शांत व्हा. तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय? ऋषिकेश सगळं काही संपल्यात जमा आहे, बघताय ना तुम्ही. ऋषिकेश ऋषिकेश शांतच व्हा, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी बघ, हा माणूस कसा वागतोय ते बघ. जानकी मुळात या माणसाला समजायला पाहिजे होतं की यांनी केवढी मोठी चूक केली आहे. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश शांत व्हा. हे बघ मी तुला एवढंच सांगेन, मायाचं आयुष्य आम्ही नाही उद्ध्वस्त केलं. माया स्वतः कारणीभूत आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी. तुला खरं सांगू का, मायाला उद्ध्वस्त करून आम्हाला काय मिळणार होतं? मायाने जे काही केलं ना ते न समजून घेता केलं. अरे मकरंदच्या प्रेमात मी कधीच नव्हते, मी त्याला किती वेळा सांगितलं होतं, पण त्याने मात्र माझ्या आयुष्याची माती केली. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, ते काही असलं तरी सुद्धा मला तुम्हाला सगळ्यांना संपवायचं आहे. त्यावेळेला जानकी मोठ्याने ओरडते, रणदिव्यांना संपवणं एवढं सोपं नाही, कारण रणदिव्यांना संपवण्याआधी तुला माझा सामना करावा लागेल. राहुल तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा तर तुला मिळणारच. शर्वरी वंश काय मिळालं? तुम्ही क्षणाचाही विचार न करता स्वतःच्या नवऱ्याला मारलं. कोणासाठी? या माणसासाठी, ज्या माणसाचं तुमच्यावरती मुळात प्रेमच नाहीये. शर्वरी वंश तुम्ही तुमच्या आयुष्याची माती स्वतःच्या हाताने केली. त्यावेळेला सुमित्रा स्वतःच्या डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते, काय करू मी या मुलीचं, काय करू? प्रत्येक वेळेला हिची नको ती संकट घरात असतातच. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी ही बोलतच असते. विक्रांत होते म्हणून ते समजून घ्यायचे, पण आता मात्र ते सुद्धा राहिले नाहीत. या मुलीने स्वतःच्या आयुष्याची माती तर केलीच, पण आम्हाला सुद्धा ती सुखाने राहू देत नाहीये. शरयू अगं आता काय करणार आहेस, बोल ना तू. तेव्हा शर्वरी विक्रांतच्या अंगावर धावत जाते आणि ती मोठ्याने बोलते, का का तू असा वागलास? राहुल तुला असं वागायची गरज काय होती? राहुल तू असं वागून खूप मोठी चूक केलीस. त्यावेळेला राहुल बोलतो, बस मला नाही ऐकायचं काही. आता सगळं काही संपल्यात जमाय आणि या गोष्टी मात्र आता संपू देतच. त्यावेळेला मात्र राहुलची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला राहुल मोठ्याने बोलतो, आता तर सगळं काही संपलं. आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि माझ्या जवळ यायचं नाही, या लांब राहायचा तू. त्यावेळेला शरयू राहुलच्या कानाखाली मारायला जाते. त्यावेळेला राहुल तिचा हात धरतो आणि राहुल तिला बोलतो, हिम्मत करायची नाही. परत जर का माझ्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुला संपवेन आम्ही. त्यावेळेला मात्र ऐश्वर्या बोलते, गप्प बस. शरयूच्या केसाला जरी धक्का लावलास ना तर बघ, तिथल्या तिथे तुझ्या तंगड्या तोडून हातात देईन. तेव्हा मात्र चांगला धक्का सगळ्यांना बसतो. त्यावेळेला जानकी शर्वरीला बोलते, बघितलं शर्वरी, कालपर्यंत तुझ्या विरोधात असणारी आज ऐश्वर्या आज मात्र तुझ्याशी असं वागणाऱ्या या राहुलला कसं उत्तर देते? अगं हेच असतं घरातल्यांचं प्रेम.
पण तुला मात्र समजणार नाही. जेव्हा आपल्या माणसावर संकट येतं ना, तेव्हा सगळं कुटुंब एकत्र होतं आणि त्याची ढाल बनून त्या संकटावर मात करतं. पण तुला मात्र त्याची जाणीव कधीच होणार नाही. त्यावेळेला मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, राहुल, आज तुझ्यामुळे मी माझं आयुष्य बर्बाद केलं. राहुल, काय गरज होती तुला हे सर्व करायची? काय मिळालं तुला हे करून? त्यावेळेला राहुल बोलतो, काय गरज होती? अगं, तुम्ही जसं माझ्या मायाला संपवलं. त्यावेळेला जानकी बोलते, पण त्याच्या शर्वरी वंशनचा काय दोष होता? आणि राहुल, तू मायाच्या काळजीने सर्व केलंस, पण मायाचा भूतकाळ माहिती आहे का तुला? मायाने आमच्या बाबतीत काय काय केलं. अरे, माझ्या मुलीला सुद्धा तिने किडनॅप करायला मागे पुढे पाहिलं नाही आणि तू तो बदला घेण्यासाठी आलास. त्यावेळेला राहुल बोलतो, बस, मला मायाच्या बाबतीत काही ऐकायचं नाही आणि मी मायाच्या बाबतीत काही ऐकणार नाही. आता सगळं काही संपलंय. त्यावेळेला मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता शर्वरीला जानकी पोलिसांच्या ताब्यात देईल की शेवटची एक संधी देऊन राहुलची मात्र चांगलीच उचलबांगडी करेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.